कोटीच्या आसपास असेल. परंतु ही लोक बऱ्याचदा 60 नंतर किंवा आपल्याकडे अशी मानसिकता आहे की आता मी रिटायर्ड झालो, आता मी आयुष्यामध्ये म्हणजे काही राहिलं नाही, त्याच्यामुळे दातांवर खर्च वगैरे करणं हे प्रकार अतिशय म्हणजे कमी होतात किंवा आहे तसं साधं राहणं, साधं जगणं वगैरे. तर मग या लोकांसाठी, परंतु याच्या मागचा हा एक आपण जर सर्वे प्रॉपर केला तर बऱ्याचदा ही जी लोक आहेत ज्यांच्या तोंडामध्ये अजिबात दात नसतात, ही लोक सोशल फोबियाची शिकार होतात. सोशल फोबिया म्हणजे कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा कुणाच्या लग्नाच्या विधीला वगैरे जायचं असेल, कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल, बारशाला जायचं असेल, तर ही लोक शक्यतो ते टाळतात जायचं. याचं कारण असं असतं की तोंडामध्ये काही वेळा दात नसतात, त्याच्यामुळे आपण बोललो तर समोरच्याला दिसेल किंवा ते व्यवस्थित खाता येणार नाही, किंवा काहींच्या तोंडामध्ये काही कवळे असतात तर त्या कवळ्यांचं त्यांना एक प्रकारचं एक भीती असते की आपण जर हसलो किंवा आपल्याला शिंक आली तर ती कवळी गळून पडेल, मग तिथे आपलं थोडंसं अपमानास्पद होईल. मग त्यामुळे अशी लोक हळूहळू सामाजिक कामापासून किंवा आपल्या नातेवाईकाकडे जायचं टाळतात आणि मग घरामध्येच थांबून फक्त नातवांना वगैरे सांभाळणं किंवा बाकीची कामं करणं, आणि मग घरामध्ये काही त्यांचे बऱ्याचदा मतभेद पण होतात सुने बरोबर, सासू बरोबर. तर मग अशा लोकांना आपण काही मोटिवेट करून किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं जर शिक्षण देऊन त्यांना जर या दातांच्या उपचारांबद्दल, काही वेळा असं असतं की आपल्याकडे पैसा आहे पण आपल्याला ही ट्रीटमेंट अस्तित्वात आहे हे माहित नसतं, आणि मग अशा लोकांकडे आपण कसं पोहोचायचं किंवा जास्तीत जास्त लोकांना आपल्याला सांगता येईल का. म्हणून मग डॉक्टर विजय तामाणे आणि आम्ही मिळून इडेन्च्युलस सपोर्ट सोसायटी म्हणजे दंतविरहितांसाठीची आधार संस्था अशी एक संस्था आम्ही स्थापन केली, जी भारतातली मला वाटतं अशा प्रकारची पहिली संस्था आहे की जो फक्त दंतविरहितांसाठी विचार करतो. आणि मग याला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स कंडक्ट केले, त्याच्यानंतर काही कॅम्प्स, फ्री चेकअप कॅम्प्स केले. इव्हन त्या कॅम्पमध्ये काही पेशंटने ज्यांनी रजिस्टर केलं त्या पेशंटला आम्ही काही प्रकारच्या फॅसिलिटीज दिल्या किंवा नो लॉस नो प्रॉफिट बेसिसवर इम्प्लांटच्या ट्रीटमेंट वगैरे ज्यांना शक्य होईल त्यांना देतं. म्हणजे त्याच्यातून काय होतं की आपण जर बघितलं तर आता सध्या 50 ते 70 पर्यंत व्यक्ती अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. परंतु हा जो वयोवृद्धांचा जो हे आहे, आपण याला असं म्हणू की हे थांबलेला जलाशयाचा जो साठा असतो त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी तयार होते, त्याला जर आपण वाहतं केलं तर तशा प्रकारची ही जी निवृत्त लोक आहेत यांच्याकडे ज्ञानाचं इतकं भांडार असतं आणि ते जर त्यांनी समाजासाठी वापरलं तर त्याच्यामधून खूप प्रकारचं, आपण असं म्हणतो की आता 2020 मध्ये भारत ही महासत्ता होणार आहे, आपण असं म्हणू ठीक आहे 2020 नाही मध्ये होणार, काही आणखी 10 वर्षांनी होईल. परंतु ज्यावेळेस ती महासत्ता होईल त्यावेळेस त्याला बॅकअप सपोर्टसाठी आपल्याकडे असे वयोवृद्ध लोकांचा ताफा असताना तो जर आपण वापरत नसू किंवा या लोकांना जर मोटिवेट केलं आणि आपलं ज्ञान त्यांनी शेअर केलं नवीन पिढीसोबत, तर आपली जी आपण महासत्ता होणार आहोत किंवा आपण जी प्रगती करणार आहोत त्यामध्ये या लोकांचाही एक प्रकारचा शेअर असेल आणि यांचं संस्कृती, यांचं कल्चर, यांचं नॉलेज पुढच्या पिढीसाठी वापरता येईल. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट आम्ही घेतले आणि मग ही इडेन्च्युलस सपोर्ट सोसायटीची स्थापना केली आणि त्यामध्ये आम्हाला खूप चांगला लोकांनी प्रतिसाद दिला. ते आपण चर्चा करणार आहोत, मात्र फोन यायला सुरुवात झालेली आहे. काय समस्या आहे ते जाणून घेऊयात. आपल्यासोबत ऍडव्होकेट अनिल आहेत परभणीहून. अनिल, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार कदम सर. नमस्कार. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की फार म्हणजे लहानपणी माझा समोरचा जो दात आहे हो तो अर्धा तुटलेला आहे. बर. आणि आता काय व्हायलाय, त्याचा कलर चेंज व्हायलाय. ओके. तर आपलं वय काय? माझं वय सर सध्या 29 आहे रनिंग. ओके ओके. फ्रंट दात असल्यामुळे कलर चेंज होते, म्हणून थोडं मला अगदी आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात अनिल डॉक्टरांकडून. अनिलजी, आपलं वय आपण 29 म्हणालात, आपण परभणीहून बोलतात. तर बऱ्याचदा काय होतं की आपण लहानपणी खेळताना बऱ्याचदा क्रिकेट किंवा कुठला मारामारी करताना समोरच्या दातांवर मार लागण्याची शक्यता सर्वात अधिक असते, कारण तो समोरचा भाग असतो. आणि मग किंवा नजर कधी कधी एखादा फटका जोरात लागतो, लहान मुलाचं डोकं वगैरे लागतं, त्यावेळेस आपल्याला खूप कळत नाही, परंतु त्या एका झटक्याने दातामध्ये जे तंतू असतात किंवा आपण ज्याला नर्व्ह म्हणतो त्याला डॅमेज होतो आणि तो दात एका क्षणामध्ये नेक्रोज होतो. म्हणजे त्याच्या पूर्ण वेदना थांबल्या जातात. म्हणजे तुम्हाला पेन होणार नाहीत, पण तो त्यातल्या आत तंतूला डॅमेज झाल्यामुळे तर दाताचा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा त्याच्या संवेदना नाहीशा होतात. पेन करत नाही, परंतु खूप वर्षानंतर असं दिसून येतं की मग त्या दाताचा जो कलर आहे तो चेंज व्हायला लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला रूट कॅनल ट्रीटमेंट करायला पाहिजे. आधी एक्सरे काढून दाताचा, जर त्याची मुळं चांगली असतील तर मग त्याला रूट कॅनल ट्रीटमेंट आपल्याला करता येते. शिवाय ऑफिस ब्लीच नावाची एक टेक्निक आहे, त्या ब्लीच करूनही दाताचा रंग चेंज करता येतो, किंवा सिरॅमिक कॅप्स आहेत, त्याच्यानंतर लॅमिनेशन्स आहेत, अशा करून ते ट्रीटमेंट करता येईल नक्की.
अगदी तुम्ही दंतरोपणाशी संबंधित खूपसे कोर्सेस केलेत, त्याबाबतचा काय अनुभव आहे तुमचा? कोर्सेस म्हणजे जवळजवळ बायो हॉरिझॉन या कंपनीने आम्हाला तुर्की येथे मागच्या वेळेस डेंटल कोर्ससाठी पाठवलं होतं. त्यानंतर दुबई इथे कोर्स अटेंड केला आम्ही. त्यानंतर सिंगापूर, थायलंड आणि आता अमेरिकेमध्ये आणि फ्रान्समध्ये आम्ही जात आहोत. तर याचा फायदा असा होतो की बाहेरच्या देशांमध्ये ज्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज सध्या उपलब्ध आहेत, त्या टेक्नॉलॉजी तिथे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की अशाही प्रकारची साधनं उपलब्ध आहेत. जसं मी आता मागे उल्लेख केला टीथ इन अन आवर, म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला फिक्स दात मिळू शकतात. ही कल्पना असंभवनीय वाटते, कारण तुम्हाला बऱ्याच वेळा साधं दात साफ करायचे असेल तर 2 वेळा कधी जावं लागतं किंवा बाकीच्या ट्रीटमेंटसाठी. तर अशा प्रकारच्या ज्या उपचार पद्धती आहेत किंवा नवीन नवीन जे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येतात ज्यांचा सर्वे जास्त चांगला झालेला आहे आणि सक्सेस रेट डेंटल इम्प्लांट बद्दलचा वाढलेला आहे, तर अशा प्रकारे या बाहेरच्या देशातले जे कॉन्फरन्सेस असतात किंवा कोर्सेस असतात तिथे तिथे कंटिन्युअस एज्युकेशन प्रोसिजर चालू असते. म्हणजे तिथल्या डेंटिस्ट लोकांना किंवा तिथल्या शासनाला ही सवयच आहे की आपलं नॉलेज हे नेहमी अपग्रेड करत राहिलं असलं पाहिजे. म्हणजे नवीन नवीन जशा टेक्नॉलॉजी येतात, म्हणजे आपण जर पाहिलं असेल की 10 वर्षापूर्वीची डेंटिस्ट्री, 20 वर्षापूर्वीची डेंटिस्ट्री आणि आत्ताची डेंटिस्ट्री ही अत्यंत याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे आता तुम्ही कुठल्याही डेंटिस्ट कडे तुम्ही जाल तर म्हणजे पहिली जी भीती होती की दात डेंटिस्ट म्हणजे नको वाटायचा, त्यात वेदना किंवा त्या ट्रीटमेंटचे प्रकार. परंतु आता जर आपण बघितलं तर सगळे पेशंट अक्षरशः हसत दातांच्या क्लिनिक कडे मध्ये जातात किंवा डॉक्टरांकडे आणि ते हसतच बाहेर येतात. म्हणजे जे वेदनेचं प्रमाण आहे हे अतिशय कमी झालेलं आहे. अगदी आपला आजचा जो विषय आहे दंतरोपण आणि दंतमूलपेशी, तर दंतमूल